तर काय म्हणता वरचं सांगितलं पोट्टे. सकाळी सकाळी झोपेतून उठलो मा सोबती म्हणे आपल्याला गाडी टाकायची आहे म्हणे गॅरेज मध्ये आज लवकरात लवकर आहे म्हणे. तर तसंच हातपाय घितपाय धुवून आलो होतो बा आपल्या लिटिल स्केप. कंटाळा मीनं विचार केला कोणा म्हटलं इथं झोपून. अरे हे तर संजू भाऊ आहे. उठा उठा ड्युटीवर जायची वेळ झाली. उठवायची कोशिश केली तरी पण हा उठलाच नाही. मग म्हटलं राहू दे, काल रात्री नाईट ड्युटी होती म्हणून आज एवढे जण झोपूनच होते बा. पण सुधीर काही ऐकत नव्हता. सुधीर फोनवरच लागून होता. आणि इकडे तर नाही प्रकाश न अक्षय तर मस्त फोन पाहत होते. आदित्य पाहतो इकडे कोणाचं ऐकतच नव्हते. एका कोणत्यात मस्त झोपून होते निवांत. अरे अमोलने म्हटलं सकाळ झाली उठतो. अमोल काय ऐकतच नव्हता बाबा. झोपू देस म्हणे. मले 5 मिनिटं थांब 5 मिनिटं थांब करत करत अर्धा घंटा तर बसवलं बा इथं. मग झोको झोको एक एक करत एवढे जण तर उठले. अक्षय भाऊ मस्त इकडे फ्रेश वगैरे होऊन आलते. आता यांचं झोको झोको करत मेकअप करणं चालू होतं. मग काही वेळानंतर सगळ्यांचा मेकअप करून झाला. मग आखरी आपल्याला दार बंद करून इथून निघावं लागलं. मी ना म्हटलं आजचा दिवस काढला गाडीसाठी, आज टाकणं होते का नाही होत म्हटलं गॅरेज मध्ये. कारण मा सोबती झोपेतून उठल्याबरोबर फ्रेश झाल्याबरोबर ते इकडे जेवायला आला. मग करू द्या लागलं भाऊ यायला जेवण, नाही तर ताट घेऊनच आले असते बाहेर. झोको झोको त्यांचं जेवण झालं आणि इकडे प्रकाश भाऊला पुन्हा सेटर लावायला लावलं. एवढ्यात संजू भाऊ इकडे बम गाडी गिडी काढून टाईट मध्ये उभे होते. मग प्रकाश भाऊनं सेटर लावल्याबरोबर आम्ही 3 जण गप्प बसलो बा गाडीवर. निघाल बा आपल्या झोको झोको चाय प्या. आणि बापा आम्ही आजच्या अगोदरच इकडे शूटर रेडी होते बंदे जण बसून. आज पंक्या भाऊचा वाढदिवस होता म्हणून पंक्या भाऊनच दिलता बा ऑर्डर चायचा. तर चला बोटतो आजचा पार्ट आपण इथंच खतम करतो. नेक्स्ट पार्ट कमिंग सून.